राजारामपुरीतून 2.25 लाखाची दारू जप्त. कोल्हापूर शहर एक्साईजची कारवाई. कोल्हापूर महानगरपालिकेचे मतदान सुरू असताना कोल्हापूर शहर राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभागाने राजारामपुरी परिसरात मोठी कारवाई करत गोवा व महाराष्ट्र बनावटीच्या मद्यासह एकूण 2,76,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील एका घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात गोवा बनावटीच्या 180 मिलीलिटरच्या 196 बाटल्या, महाराष्ट्र बनावटीच्या 180 मिलीलिटरच्या 519 बाटल्या, 750 मिलीलिटरच्या 42 बाटल्या, 650 मिलीलिटरच्या 144 बिअरच्या बाटल्या तसेच 280 लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण 31 बॉक्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात विपुल चंद्रकांत पाटील वय वर्ष 34 राहणार दुसरी गल्ली राजारामपुरी कोल्हापूर यास अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत कोल्हापूर शहर निरीक्षक रोहिदास वाजे, हातकणंगले निरीक्षक महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, हातकणंगले दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक MR लाडके यांच्यासह जवान राहुल गुरव, गणेश सानप, प्रसाद पाटील, पंकज खानविलकर, सागर शिंदे, सुशांत बनसोडे, पुष्कराज शिर्के यांनी सहभाग घेतला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करत आहेत. निवडणूक काळात बेकायदेशीर मद्यसाठा व विक्री रोखण्यासाठी करण्यात आलेली ही कारवाई कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokhiranewz.com ला भेट द्या. धन्यवाद.